नमस्कार. मी ॲडव्होकेट विजय रंजना भिका कुऱ्हाडे सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करतो. आपल्या चरणांवर मस्तक टेकवितो. छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेल्या वैभवशाली जुन्नर तालुक्यातील आपण सारे जण भाग्यवान आहोत. तालुक्याला वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा लाभली आहे. हरिभक्त परायण सहादू बाबा वायकर, हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे, हरिभक्त परायण रामदास बाबा मनसुख यांचेपासून ते आत्ताचे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले, हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे, हरिभक्त परायण राजाराम महाराज जाधव यांचेपर्यंत फार मोठे विचारवंत व्यासंगी कीर्तनकार प्रवचनकार लाभलेले आहेत. तालुक्यात अनेक महत्त्वाची नावाजलेली तीर्थस्थानं आहेत. पैकी आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटातील आळे संतवाडी, कोळवाडी, वडगाव, पिंपळवंडी, काळवाडी, उमरज नंबर 1, उमरज नंबर 2, पिंपरी पेंढार, गायमुखवाडी, नवलेवाडी अशी अनेक गावं समाविष्ट आहेत. प्रत्येक गावातील विविध देवस्थानं प्रसिद्ध आहेत. पुणे नाशिक व कल्याण अहिल्यानगर अशा राष्ट्रीय महामार्गावर वसलेला मतदारसंघ दाट लोकवस्तीचा महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध धार्मिक स्थळांचा विकास करणं, नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्याचा विकास करणं महत्त्वाचं आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामं आणि देवस्थानांचा कायापालट करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे. देवस्थानांना दर्जा प्राप्त करून देणं, जिथं सरकारनं दर्जा बहाल केलाय तिथं दर्जा उन्नती करणं, बंधित निधी वापरासाठी सर्वांगीण विचार करून निधीचा विनियोग करणं, पायाभूत सुविधांची निर्मिती करणं याला प्राधान्य देऊन पुढे जाणं हे माझं ब्रीद आहे. श्री क्षेत्र आळे संतवाडी कोळवाडी येथील प्रसिद्ध श्री रेडा समाधी मंदिर परिसर विकास, गावच्या ग्रामदेवतेचा परिसर विकास, तसेच पिंपळवंडीतील आई मळगंगा माता देवस्थानाला क दर्जा प्राप्त करून देणं आणि परिसर सुधारणा करणं महत्त्वाचं आहे. शिवाय गावातील अन्य देवालयांचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आदर्श ग्राम काळवाडीच्या कालिका माता मंदिर परिसरात सुधारणा करणं, उमरजच्या महालक्ष्मी माता व मळगंगा माता परिसरात सुधारणा करणं आणि पिंपरी पेंढार व वाड्या वस्त्यांवरील विविध देवस्थानं, सभामंडप आणि परिसर सुधारणा करणं, वडगाव आनंद गावठाणातील मंदिराचं सुशोभीकरण करणं, आई भवानी माता व आई कमला माता मंदिर परिसर सुधारणा करणं अशी अनेक कामं दृष्टिक्षेपात आहे. याच सोबत वारकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून व शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवून देणं, विमा कवच प्रदान करणं आणि आरोग्यविषयक वैयक्तिक योजनांचा लाभ मिळवून देणं अशा बाबींवर मी लक्ष केंद्रित करणार आहे. भजनी मंडळांना अनुदान व भजनी साहित्य पुरवणं, एकूणच वारकरी संप्रदायाचे अनुयायी जे नामचिंतनात जीवन व्यतीत करतात, अनेक ठिकाणी हरिनाम सप्ताह संपन्न होत असतात, त्यांच्या अडचणी सोडवणं माझं प्रथम कर्तव्य मी समजतो. मतदारसंघाचा सर्वांगीण भौतिक विकास करता करता नव्या पिढीला या संप्रदायाची वाट चोखाळता यावी यासाठी प्रोत्साहनपर उपक्रम घेणं, तीर्थयात्रा अनुदान मिळवणं, महिला पुरुष वारकऱ्यांसाठी विमा कवच मिळवून देणं यावर अशा अनेक बाबी महत्त्वाच्या मानून कार्य करण्याचा मनोदय आहे. आपण सारेजण मला आशीर्वाद द्याल, मोलाचं मार्गदर्शन कराल. माझे मायबाप आपण सारेजण अधिकारवाणीने मला सूचना करून योग्य ते हिताचं काम करून घ्याल ही खात्री मला वाटते आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या उक्तीप्रमाणे आपल्या संप्रदायाच्या सर्व महानुभावांच्या चरणावर लीन होतो. नम्रतापूर्वक
आपल्या चरण कमलांची पूजा सांधतो आणि भविष्यातील कामासाठी आशीर्वाद मागतो. तो आशीर्वाद नक्की आपण मला द्याल ही खात्री बाळगतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण हरी.